नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा काय माहिती आहे, उन्हाळ्याच्या सुट्ट्यांच्या कालावधीत शिक्षकांना वाहतूक भत्ता लागू नसतो, पण यावेळी शिक्षक हे मतदार पडताळणीच्या कामात SIR व्यस्त असल्याने ते कर्तव्यावर आहेत, त्यामुळे त्यांना या सुट्ट्यांच्या कालावधीत वाहतूक भत्ता दिला जावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने केली आहे। जनगणना व मतदार पडताळणीच्या कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांना मे-जून महिन्याच्या ग्रीष्मकालीन सुट्टी कालावधीत वाहतूक भत्ता मंजूर करा अशी मागणीचं निवेदन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने दिलेलं आहे। मतदार पडताळणीच्या कामाचे महत्त्व: प्राथमिक माध्यमिक शिक्षक मे-जून महिन्यात 30 दिवसापेक्षा अधिक ग्रीष्मकालीन सुट्टी उपभोगतात। या कारणामुळे शिक्षकांना सुट्टी कालावधीत वाहतूक भत्ता दिला जात नाही। मात्र 2026च्या मे-जून महिन्यात राज्यातील जिल्हा परिषद, मनपा आणि अनुदानित प्राथमिक माध्यमिक शाळेतील बहुतांश शिक्षकांच्या सेवा जनगणना राष्ट्रीय कर्तव्यार्थ तसेच मतदार पडताळणी कामासाठी अधिकृत करण्यात आलेल्या आहेत। यावर्षी मे-जून महिन्यात सुट्टी कालावधीत शिक्षकांना कोणती 30 दिवसापेक्षा अधिक कालावधीची दीर्घ सुट्टी उपभोगता येणार नसल्याने शिक्षक कर्तव्यावर आहेत, त्यामुळे शिक्षकांना मे व जून महिन्याचा पूर्ण वाहतूक भत्ता नियमानुसार अनुदेय आहे। त्यामुळे जनगणना आणि SIR कार्यासाठी नियुक्त शिक्षकांना मे व जून 2026च्या पूर्ण वाहतूक भत्ता शालार्थ प्रणालीत काढण्यासाठीचे निर्देश सर्व संबंधितांना निर्गमित करावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने केल्याची माहिती शिक्षक समितीचे राज्य प्रसिद्ध प्रमुख राजेश सावरकर यांनी दिली। 2027च्या जनगणनेसाठी कुटुंब गणनेचे काम 16 मेपासून ते 17 जूनपर्यंत केले जाणार आहे। जनगणनेच्या कामकाजासाठी राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेतील जवळपास सर्व शिक्षकांची सेवा अधिकृत करण्यात आली आहे। त्यातच शिक्षक प्रशिक्षणाचे नियोजन करण्यात आले होते। हे प्रशिक्षण पुढे ढकलण्याची मागणी शिक्षक समितीने केली होती। अखेर शिक्षक प्रशिक्षणाच्या तालुकास्तरीय तारखा जनगणनेच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने घेतला आहे। या निर्णयाचं स्वागत होत आहे। तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल, व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।